तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एकबीजपत्री वनस्पती आणि द्विबीजपत्री वनस्पती. ठीक आहे. एकबीजपत्री म्हणजेच मोनोकॉटिलिडॉन्स. ठीक आहे. बरं, मोनोकॉटिलिडॉन्स म्हणजे मोनो म्हणजे एक. आता मोनोकॉटिलिडॉन्ससाठी आपण इथे काही 3-4 तास आधी भिजू घातलेले तांदूळ घेतले आहेत आणि याला जर आपण असं क्रश करून पाहिलं म्हणजेच बारीक करून पाहिलं तर याचे काय झालेत, बारीक बारीक तुकडे झालेत. ठीक आहे. ज्या कडधान्यांचे इक्वल तुकडे होत नाहीत, बारीक बारीक तुकडे होतात, त्यांना मोनोकॉटिलिडॉन्स म्हणजेच एकबीजपत्री वनस्पती. डायकॉटसाठी इथे शेंगदाणे घेतलेत, यालाच पीनट किंवा ग्राउंडनट्स असे सुद्धा म्हणतात. तर तुम्ही इथे शेंगदाणे घेतल्यानंतर याचा आउटर कवरिंग काढा. हेही 3 ते 4 तास आधी आपण भिजू घातलेले आहेत आणि याचे पण 2 तुकडे करून पाहिलेत, म्हणजे यालाही क्रश करून पाहिलं तर तुम्हाला दिसलं की याचे 2 तुकडे झालेत. बरोबर, याचे 2 इक्वल तुकडे झालेत. जेव्हा कोणतेही कडधान्य क्रश केल्यानंतर त्याचे 2 इक्वल तुकडे होत असेल पहा, तर त्याला द्विबीज म्हणजेच डायकॉट्स म्हणतात.